साठी म्हणून नाही, फक्त मोकोकाच्या संदर्भातलं जे आहे ते संघटित गुन्हेगारीत किंवा आहे। मी तपासून तुम्हाला अधिवेशन संपण्यापूर्वी त्याचा खुलासा करतो। अधिवेशन संपण्यापूर्वी कायदेशीर बाब तपासून अधिवेशन संपण्यापूर्वी मी त्याचा या ठिकाणी मांडणी करतो। तुम्ही सांगा आम्ही लावत नाही म्हणून मग का प्रश्न मिटला। मग काय ते पण एका बाजूने मान्य करतायत संघटित गुन्हेगारी आहे, माणसाच्या जीवाची खेळ होतोय आणि तरी सांगतायत म्हणजे मंत्री वाचवतायत अधिकाऱ्यांना का त्यांचं पाप तुम्ही तुमच्या डोक्यावर घेताय। पाप करणार ते लोक आणि डोक्यावर मंत्री महोदय घेणार। अगोदरच त्यांच्या डोक्यावर काय कमी पाप आले त्यांच्या बाकीच्या स्टाफमुळे? एवढं पाप घेऊन जाणार कुठे तुम्ही? अधिवेशन संपण्यापूर्वी मी त्याचा खुलासा करतो। गोल उत्तर देतात आहेत। बरं, ही गोष्ट ही पहिली वेळ असं नाही होत आहे, ह्याच्या अनेक वेळा असं झालेलं आहे। त्यांच्या डिपार्टमेंटचे अधिकारी इतके माजलेले आहेत की ते या बिचाऱ्या साध्या मंत्र्याचं आणि ते एक प्रकरण आहे ते त्याचा मी नाही उल्लेख करत। हा उल्लेख असा आहे की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवाशी निगडित आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रभर आहे। हे मुंबईचा प्रश्न आला, हा भाग वेगळा आहे, त्या ताईंनी तो मुंबईचा प्रश्न म्हणून काढला, पण आम्हाला साधं उत्तर पाहिजे। संघटित गुन्हेगारी आहे की नाही तर हो म्हणतात आहेत। एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट आहे की नाही तर हो आहेच। जीवाशी खेळणारा प्रकार आहे का तर आहेच। आता याच्यापेक्षा काय कारणे लागतात मग लावायला? मग काय तपासून पाहणार आहात तुम्ही? तपासून काय पाहणार आहात? त्या गेल्याच्या नंतर मकोका लावणार का? त्यामुळे तुम्ही हो किंवा नाही याच्यात उत्तर द्या, मग पुढचं बघू आपण काय करायचं। सभापती महोदय मिटकरी बोलतात। सदस्य एक प्रश्नाचा स्पेसिफिक महोदय थांबा। मिटकरी बोलतायत। मंत्री महोदय माझा पण प्रश्न घ्या, संयुक्त उत्तर द्या ना। मागील महिन्यात 5000 दूध पॉकेटची चाचणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल आपण देणार होता, त्याचा अहवाल आलेला नाही। आणि यामध्ये एफडीएचे सचिव पदाचे अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात, त्या सचिवांवर आपण काय कारवाई करणार आहात? मंत्री महोदय, मला वाटतं की सभागृहामध्ये आपण शांतता ठेवा आणि भावना लक्षात घेता आणि ताईंनी सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी जो उपस्थित केला, तर आपल्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी मोकोकाची कार्यवाही केली जाईल। प्रश्न क्रमांक 2 प्रसाद लाड 6903 कृपाल तुमाने सुद्धा नाव होतं त्याच्यात, परंतु आता त्यांनी मोकोकाची कारवाई आपली स्वीकारलेली आहे आणि त्याप्रमाणे करतो म्हटलेत। आता मला वाटतं प्रश्न 18 मिनिटं झाले। 1 मिनिट। याच्यामध्ये अनेक दुधाच्या सॅम्पल मध्ये इथिलीन ग्लायकॉल पण टाकतात। ते कशासाठी? अँटी फ्रीज एलिमेंट, हे दूध खराब होऊ नये म्हणून वेगवेगळे पदार्थ टाकतात। याच्यामध्ये अनेक लोकांचं क्रिएटिन वाढलंय, युरिया ब्लड मध्ये वाढलंय आणि हे सगळे जे कलम आहेत ना, हे सगळे कलम भारतीय न्याय संहिता आणि मानके हे सगळे बेलेबल आहेत। त्यामुळे हे सगळे म्हणून हा कायदा आपण घोषित करा की पुढच्या अधिवेशनात हा कायदा आणणार का? प्राध्यापक आहे, त्यामुळं तुम्ही जो मांडलेला प्रश्न आहे त्याच्या अनुषंगाने सर्व सभागृहातील सदस्यांनी अतिशय तीव्र मागणी केली आणि आपण जो प्रश्न मांडला त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव येतो आणि म्हणून त्याच्यावर मकोकाची कारवाई त्यांनी ऑलरेडी सांगितलेली आहे। कृपाल तुमाने एक प्रश्न। माननीय सभापती महोदय, त्यांनी उत्तर दिलेलं आहे मकोकाच्या संदर्भात। माझाही प्रश्न तसाच होता, पण तो सोडून, कारण यामध्ये लहान मुलांचा, मोठे मुलं, वयस्कर सर्वच जण दूध पितात।